2023च्या नारी शक्ती विधेयकावरून विरोधकांनी सरकारला सवाल केलाय। 2023 मध्ये महिला आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे ते विधेयक मंजूर झाल्यानंतरही अंमलात का आणलं नाही असा सवाल विरोधकांनी केलाय। पाहूयात। आता नव्यानं हा उपद्रव कशासाठी, तर केवळ महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमन करून आपल्या मर्जीनं मतदारसंघ तयार करायचे। याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे। हा जो ड्रामा आहे ना, अगदी तमिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल इलेक्शनच्या आधीचा बंद करा। लोकांना कळतं खरं काय आणि खोटं काय। नरेंद्र मोदींनी महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर हल्लाबोल केल्याच्या नंतर विरोधकांनी 2023च्या महिला आरक्षण विधेयकाचा धागा पकडला। 2023 मध्ये मंजूर झालेला कायदा अंमलात का आणला नाही असा सवाल आता विरोधकांनी केलाय। केंद्र सरकारनं महिला आरक्षण कायदा म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयक 2023 मध्ये मंजूर झालं होतं। दरम्यान या विधेयकाला विरोधकांनी देखील पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र याच विधेयकावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आता कोंडीत पकडलंय। 2023 नंतर 23ला मंजूर झालेलं महिला विधेयक, आरक्षण विधेयक ह्यांनी अद्याप अंमलात आणलं नाही, याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे। 2023 मध्ये हे बिल पारित झाल्यानंतर, सर्वमताने झाल्यानंतर आता नव्यानं हा उपद्रव कशासाठी, तर केवळ महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमन करून त्या परिसीमनामध्ये याचा वापर करून घटना दुरुस्ती करून आपल्या मर्जीनं मतदारसंघ तयार करायचे। हा त्यामागचा छुपा एजेंडा आहे आणि ते त्यामध्ये घातलंय। 2023च्या नारी शक्ती विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा दिला होता। मात्र यावेळी महिला आरक्षण विधेयकाच्या आडून सत्ताधाऱ्यांचा दुसराच डाव होता। 2023ला मंजूर झालेलं आरक्षण 2024च्या आधी लागू करणार होते, त्याचं काय झालं असा सवाल काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केलाय। 2023 मध्ये महिला आरक्षणाचं बिल आलं, त्या बिलामध्ये काँग्रेस सहित सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला सपोर्ट केला, ते मंजूर झालं आणि यांनी सांगितले की आम्ही 2024च्या पहिले जनगणना करू आणि त्याच्या आधारावर या पद्धतीची रचना आम्ही तयार करू, पुनर्रचना त्याच्यामध्ये येईल। महिला आरक्षण विधेयकावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपला काही सवाल केलेत। तामिळनाडू, पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी भाजपनं महिला आरक्षणाचा ड्रामा केल्याची टीका दमानिया यांनी केली आहे। खरं तर हे बिल 2023 मध्ये पास झालं, पण 2024 मध्ये याच भाजपनी महाराष्ट्रात 149 जागांपैकी फक्त 15च महिला उमेदवार का दिले? एवढंच नाही तर मंत्रिमंडळात आत्ताच्या घटकेला फक्त 4च महिला आहेत। तर तुम्ही एक काम करा ना, विस्तार करा मंत्रिमंडळाचा, 13-14 महिला मंत्री आणा, मगच आम्ही मानू की खरंच तुम्हाला नारी शक्तीबद्दल काही वाटतंय। आणि हा जो ड्रामा आहे ना, अगदी तमिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल इलेक्शनच्या आधीचा बंद करा। लोकांना कळतं खरं काय आणि खोटं काय। महिला आरक्षणाच्या विधेयकावरून चांगलंच राजकारण पेटलंय। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका केल्याच्या नंतर विरोधकांनी 2023च्या नारी शक्ती विधेयकाचा मुद्दा पुढे आणला आणि याच मुद्द्यावरनं विरोधक आता सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करतायत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।